नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मसाला फ्लावर। त्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये हळद, मीठ, मिरची, नंतर आलं, लसूण आणि गरम मसाला, धने पावडर हे सगळं मिश्रण घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालून दाटसर असं मिश्रण तयार करायचं। त्यामध्ये धुवून घेतलेली फ्लावर आणि ताजा मटार हे सगळं घालायचं आणि ते मॅरिनेट करायला ठेवायचं। नंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवायची। त्यामध्ये तेल गरम जिरे मोहरीची फोडणी द्यायची। त्यामध्ये हिंग, आपण कापून ठेवलेली उभे काप केलेली हिरवी मिरची घालायची आणि जे मॅरिनेट करायला ठेवलेला फ्लावर आहे तो त्यामध्ये घालायचा आणि नंतर तो चांगला परतून घ्यायचा आणि त्याला पाण्याचा थोडा शिपका मारून ताट ठेवून झाकून ठेवायचं। त्याला चांगली वाफ येऊन द्यायची। मध्ये मध्ये ते परतून घ्यायचं, हलवायचं फ्लावरच्या भाजीला आणि नंतर आपली फ्लावरची मस्त अशी भाजी तयार होते। ती आपण सर्व करा। ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि तुम्ही एकदा बनवून ट्राय करा। मसाला फ्लावरची भाजी, नेहमीची भाजी खाऊन तुम्ही कंटाळला असाल